नमस्कार मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र या विषयावरचे प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा. चला तर, आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण? विल्यम वुंट. त्यानंतर शिकवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? अनुभवातून होणारे वर्तनातील स्थायी बदल म्हणजे शिकणे. त्यानंतर तिसरा प्रश्न, मानवी विकासाचे टप्पे किती असतात? गर्भावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था आणि वार्धक्य. त्यानंतर प्रयोग पद्धत कोणी सुरू केली? त्याचं उत्तर आहे विल्यम वुंट. त्यानंतर मानसशास्त्र कोणत्या शास्त्राशी संबंधित आहे? समाजशास्त्र, जीवशास्त्र, शिक्षणशास्त्र. त्यानंतर मोटिवेशन म्हणजे काय? व्यक्तीला उद्दिष्टपूर्तीसाठी प्रेरित करणारी अंतर्गत शक्ती म्हणजे मोटिवेशन. त्यानंतर भावनांचे वर्गीकरण किती प्रकारचे आहे? भावनांचे वर्गीकरण 2 प्रकारचे आहे. ते आहेत सकारात्मक, नकारात्मक. आणि शिकवण्यावर कोणते घटक प्रभाव टाकतात? प्रेरणा, बुद्धिमत्ता, वातावरण, पुनरावृत्ती, वय. धन्यवाद.